तर ही मी एक विनोदी कथा लिहिली, व्यक्तिरेखा, आणि त्याला नाव दिलं अफलातून बबनराव. तर बबनराव कुठेही गेले तरी तिथे विनोदी आणि खेळकर वातावरण निर्माण करीत. एकदम हास्याचे फवारे उडत. त्यांचा स्वभाव असा की ते अजात शत्रूच म्हणायला हरकत नाही. ते कुठेही गेले की काहीतरी जोक सांगत आणि वातावरणातला तणाव एकदम नाहीसा करून टाकत. एखाद्या ठिकाणाहून सर्वांच्या हसण्याचा आवाज कानावर आला की हमखास समजावे तिथे बबनराव आहेत आणि त्यांनी काहीतरी विनोद सांगितला आहे. असो, पण त्यांच्या बायकोला मात्र नेहमी विनोदी बोलणाऱ्या या आपल्या नवऱ्याचा राग येई. एखाद्या वेळी प्रसंगानुरूप ठीक आहे, पण दर दिवशी दर ठिकाणी प्रत्येक वेळी काय ते विनोदी बोलणं, असं तिचं म्हणणं. कारण हे बबनराव नेहमी विनोदाच्याच जगात वावरत होते, म्हणजे आपल्याच नादात. त्याचा कधीकधी विपरीत परिणाम व्हायचा. ते LICमध्ये नोकरीला होते, LICमध्ये, पण एकदा चुकून MSCBमध्येच गेले आपलं ऑफिस समजून. मग तिथल्या लोकांनी त्यांना सांगितले की तुम्ही LICमध्ये आहात नोकरीला, इथे नाहीत, जा MSCBचं ऑफिस तिकडे जा. हे ऐकल्यावर मग बबनराव सॉरी म्हणत माघारी वळले. आता हा प्रकार घडल्यानंतर तर त्यांच्या बायकोला जास्तच धास्ती बसली. आपला नवरा असा विसरवूळ झाला आहे, मग काय करा. एखाद्या वेळी कुठे बाहेर म्हणून गेला तर घरी येताना दुसऱ्याच एखाद्या बाईला आपली बायको समजून घरी आणील, याचा काय भरोसा. मग ती सारखी त्यांच्याबरोबर राहू लागली. आपल्यामुळे नवरा थोडा सरळ होईल आणि त्याचे विनोदी बोलणेही कमी होईल असे तिला वाटले. एक दिवस ती त्यांना म्हणाली, हे पहा, मी नेहमी तुमच्याबरोबर येते म्हणून ठीक आहे. तर बबनराव म्हणाले, हो ठीक आहे, मला हल्ली फार विस्मरण होत आहे. मग ते ऐकून बायको म्हणाली, पडेल हळूहळू फरक. तुम्ही नोकरीला लागलात त्यापेक्षा नोकरी टिकवलीत हेच नवल आहे. मग ते म्हणाले, अगं देव कृपाच ही. मग बायको म्हणाले, ठीक आहे, आता एक गोष्ट पाळा, विनोदी बोलणं कमी करा. नेहमी काय तेच बोलायचं. बबनराव म्हणाले, ठीक आहे, विनोदाने मनाला आनंद मिळतो म्हणून बोलतो. मग ती बायको म्हणाली, ते खरं आहे, पण आता एक सांगते, आपण कुठं गेलो तर तुम्ही कुणालाही हसवायचं नाही. कुणाला काही बोलायचं असेल तर आधी माझ्याकडे बघत जा. मी जर डोळे लहान केले तर तुम्ही बोलायचं, डोळे लहान केले तर. मी जर मोठे डोळे करून तुमच्याकडे बघितलं तर गप्प बसायचं. बबनराव म्हणाले, ठीक आहे. ते घाबरून गेले. तेव्हापासून बबनराव कुठे काही बोलावे वाटले तर आधी बायकोकडे बघत. पण तिच्याकडे केव्हाही पाहिलं तर मोठे डोळे दिसू लागले. ती लहान डोळे करून बघेच ना. त्यामुळे बबनरावांची फार कुचंबणा होऊ लागली. त्यांना बोलताच येईना. एक दिवस तरी बायको आपल्याकडे लहान डोळे करून बघेल, नंतर आपण बोलू असे त्यांना वाटत होते. पण नाव नाही. त्यांनी बोलायला थोडे तोंड उघडले की लगेच डोळे मोठे. आता काय करा. बरे, दुसरी गोष्ट अशी की बबनरावची बायको बाकी सर्वांकडे लहान डोळे करून बघायची, पण नवरा दिसला की लगेच एकदम मोठे डोळे. तोंड दाबून बुक्क्याचा मारा, नाही डोळ्यांचा मारा. एक गोष्ट बबनरावांच्या लक्षात आली की बायको रात्री झोपी जाते तेव्हाच फक्त तिचे डोळे लहान होतात. सकाळी ती उठली की लगेच बबनरावकडे पाहून मोठे डोळे. आलं. बबनराव मनात म्हणाले, आता मी बोलू तरी कधी. फक्त ती झोपल्यावर डोळे लहान दिसत असतील तर ती नेहमी झोपलेलीच बरे, असं त्यांना वाटेल. दिवसभर ती बाई बबनरावकडे पाहून मोठ्याले डोळे करी आणि पुन्हा तोंडाने सारखे काहीतरी पुटपुट करी. आपल्याकडे बघून ही काय पुटपुट करते आणि कशाचे हातोरे करते हेच त्यांना कळेना बबनरावला. ती फरकन बबनरावच्या समोर येई आणि लगेच फरकन त्यांच्या डोळ्यासमोर निघून जाई. कुठं जाते आणि काय करते कोणास ठाऊक. असो, एक दिवस मग बबनरावांनी थोडा विचार केला. त्यांनी बायकोला हाक मारली. ती आल्यानंतर त्यांनी त्याला बायकोचे काही खास विनोद सांगितले. ती उत्तम विनोद ऐकल्यावर मग मात्र त्यांची बायको मनसोक्त हसली आणि घरातले वातावरणच सगळे बदलून गेले. ती म्हणाली, अय्या, काय मस्त खुसखुशीत जोक सांगता हो तुम्ही. माझा तर मूड एकदम फ्रेशच झाला. लोक तुम्हाला नेहमी का बोलवतात हे मला आज कळले. खरंच विनोद खूप आवश्यक आहे. तुमच्यासारखा सर्वांना हसविणारा नवरा मला लाभला याचा मला आनंद होतो. मला अभिमान वाटतो तुमचा. असंच हसा आणि सर्वांना हसवीत राहा.
ते ऐकून बबनरावांनी प्रेमाने बायकोला कुशीत घेतले आणि थोपटले. जीवनामध्ये विनोद किती आवश्यक आहे हे त्यांच्या बायकोला त्या दिवशी कळलं.